त्या माणसाने हो म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी हो म्हटलं आणि ते 3-4 दिवस ते आमच्यासोबत आहेत. प्रत्येक दिवसामध्ये खूप काही शिकता आलं, त्यासाठी माहिती. उडपीमध्ये पण आम्ही 3 दिवस एकत्र होतो, 3 दिवस तरी एकत्र होतो. ओके, माय लिडिंग क्वेश्चन जो होता, जो आपण कालही इथूनच मी सुरुवात करेन 1982 पासून परत एकदा. त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलंय की 1983 मध्ये त्यांना काही फोटोज पहिल्यांदी बघता आले आणि ते फोटोज होते एका हत्तीचे, जो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्याला ट्रान्सपोर्ट करत होते. त्या फोटोजमधून ते इन्स्पायर झाले आणि मग त्यांची जर्नी सुरू झाली आणि त्यालाच जाता जाता, कारण मी परत मध्ये येणार नाही आता, मी डिरेक्टली आभार प्रदर्शनाच्या वेळेला येणार, पण त्यालाच जाता जाता की सर भोपाळ का मी स्वतः दृश्य माध्यमात काम करतो, त्यामुळे भाषण देणे किंवा अशा प्रकारचं व्यक्त होण्याचं सवय उत्तर देणं आपल्याला जमतात. ऐकू येते का? हॅलो, ऐकू येते का? ठीक आहे, माझी चूक आहे, कारण तो समोर नाही करला, असं धरला. हां, असं बरोबर ना? आता ऐकू येते. तर त्याने पहिल्यांदा मी सर्वांचे आभार मानतो की एवढ्या कमी वेळामध्ये सर जगन्नाथ तिथे तुम्ही त्या कार्यक्रमात होता आणि तो कार्यक्रम चालू असताना मला सगळ्यांच्या डोळ्यात दिसत होतं की त्याचं आवडलेलं होतं. लगेच म्हणाल की आपण उद्या करू आणि एका दिवसाच्या नोटीसवर एवढी लोक इथे उपस्थित राहणं हे केवळ तुमची लोकमान्यचं क्रेडिट आहे. अर्थात मला असं वाटतं की माझं फार जबाबदारी आहे, मला प्राणच आलं की आता आपण आणि वेळेच्या आधी 5-15 मिनिटं सगळे बसतात. नॉर्मली आम्ही पुण्यात किंवा बाहेरगावी करतो नाही, त्यामुळे 6 लोकांना सांगितलं म्हणजे 7:30 लोक येतात आणि हळूहळू कार्यक्रम सुरू होतो, असं नव्हता. अगदी वेळेत कार्यक्रम सुरू झाला. ती गोष्ट करणं म्हणजे वेळेची फार महत्त्वाची आहे, कारण ती कमी लोकांना समजते. दुसरं असं की पहिल्यांदा तुम्ही सर्वांचे आभार मंथन लोकमान्य मंथन मी हळू बोलतो बोलते समोर धरला की आता ऐकू येतंय का? हॅलो, आता ऐका तू, आता येत आहे का? मी नाही एकदम तोंडापाशी घेतो. ठीक, मला पण इम्प्रूव्हमेंटला चान्स आहे. तर ह्या बेळगावमधल्या सगळ्या सामाजिक संस्था आणि साहित्य सांस्कृतिक संस्था, विशेषतः कला अवकाश, तर मी सर्वांच्या समोर पुन्हा एकदा कला अवकाश तरुण पिढीचा आभार मानतो, कारण त्यांनी जर बोलवलं नसतं तर हा दिवस आपल्याला नसतं आणि माझी त्याची काही फार ओळख आहे अशातला भाग नाही. आणि एकदा 3 दिवस भेटलो, ते पण मी माझं काम करत होतो, पण हा एक तरुण कलाकार अशा प्रकारे 2 वर्ष यक्षगान शिकतोय ही मला खूप वाटण्याचं तेव्हा गोष्ट वाटतो. आणि तो बेळगाव जरी विद्यार्थी असला आणि तरुण असला तरी त्यांनी इंटरनॅशनल लेवलचा एक्सपोजर त्याच्याकडे आहे. तो मला हेवा वाटतो त्याचा की जो आत्ता त्याचा एक प्रकल्प आहे की तमाशावरती काम केलं आणि तमाशाचं काम 2-2.5 वर्ष मी महाराष्ट्रातल्या तमाशाचं केलं. त्याच्यात वेगळ्या प्रकारचं तमाशाची डायव्हर्सिटी लोकांसमोर आली वगैरे वगैरे सगळं कौतुक झालं. त्याच्याबाबतीत मला अगदी सांगता येईल, तो सांगत नाही आपण काय करतो ते, मला त्याच्यावर तक्रार नाही, चांगली पण गोष्ट आहे. नाही तर आजकाल लोक स्वतः जितकं प्रमोशन करतात त्याच्यापेक्षा काम झाल्यावर सांगणं कधी चांगलं. तर आता संग्याबाया ह्या लोककला प्रकाराचं PhD करतोय आणि त्याच्यातनं इतकं मोठ्या प्रमाणाचं काम लोकांना अशा अनेक विविध कला प्रकार जे जनसामान्यांचे आहेत त्याला खूप लक्ष लोकांचं गेलेलं नाही, पण त्या लोकांच्या म्हणजे जसं तमाशा कला प्रकार असतील लोकांच्या मनाला खूप छान आहे, पण लोकांसमोर आलेलं नाही, चुकीच्या पद्धतीने आले. तसं सह्या आणि सगळ्याबायांचं जर काम त्याच्या 4-5 वर्षाच्या PhDच्या कामात जर लोकांसमोर आलं तर प्रत्येकाला अभिमान वाटेल. तो प्रयोग करणारी माणसं आणि जिवंतपणाचं लक्षण असणारे हे नाट्यकला प्रकार असतात, कला
एवढ्या मोठ्या संख्येने कलाकार जेव्हा काम करतो तेव्हा हे कुणाकरता करतो, आमचं स्वतः करत नसतं, ते लोकांनी बघावं म्हणूनच असतं. आणि तुम्ही एवढे संख्येने आलं तर आम्हाला अगदी म्हणजे भरभरून येतं, असं मी अगदी नम्रपूर्वक सांगतो. आनंद होतो. आम्ही तुमच्या बघण्याचं नीट समाधान करू शकतो प्रयत्न मी करेन, एवढं नम्रपणे सांगतो. थँक्यू. आता हे जो प्रश्न विचारला तो मुळात प्रश्न असा होता की मी फोटोग्राफी सुरुवात कधी केली असं मी समजतो आणि कशा प्रकारे केली. ते काय होतं की 82 साली आपल्याला आठवतं लागतं बऱ्याच लोकांना की भारतामध्ये एशियाड गेम झाले होते आणि त्यावेळेला अप्पू नावाचा एक सिम्बॉल आपण केला होता, तो हत्तीचं पिल्लूचा. आणि त्याच्याकरता दिल्लीला जो कार्यक्रम होणार होता त्या कार्यक्रमामध्ये केरळवरनं एक हत्तीची मोठी टीम ट्रकमधून रेल्वेमधून दिल्लीपर्यंत जाणार होती आणि त्याचं चित्रीकरण रघुरा नावाचे उत्कृष्ट देशातले आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध फोटोग्राफर इंडिया टुडेचे संपादक होते, त्यांनी ते सगळं फॉलो केलं आणि केरळमध्ये त्यांना रेल्वेमध्ये बसवण्यापासून त्या दिल्लीच्या कार्यक्रमापर्यंत आणण्यापर्यंत फोटो काढले. तो फोटो विषय खरं म्हणजे पाहायला गेलं एकदम साधा विषय, पण तो लोकांच्या आस्थेचा विषय. त्याला कुठले ग्लॅमर नाही. नॉर्मली फोटोमध्ये असताना नुसतं ते ग्लॅमर असलं पाहिजे, सेलिब्रिटी असले पाहिजे, नाहीतर जाहिरातीचे फोटो असतात वगैरे असं समजलं जातं. तसं नसताना साध्या लोकांच्या जीवनाचं ते चित्रीकरण होतं आणि त्या प्राण्यांना कसं आणलं, काय प्रेमाने आणलं. मला असं लक्षात आलं की हे फार इंटरेस्टिंग गोष्ट, आपल्याला असे फोटो काढता यायला असं अगदी वाटतं. ते कलाकृती गुण आपल्याला वाटतं. तर तुम्ही स्वतः कार्टून दिसतात मोठमोठ्या तुमच्या आयुष्यामध्ये कधीतरी असं वाटतं की आपल्या ह्याच्यात कार्टून काढता आलं असं अगदी नॅचरल येते कलाकार म्हणून मी असं समजतो. आणि मग आपल्याला ते यायला लागले की मग आपल्या ॲडिशन होत जातं. मग पण काय पुढे काम करतो आणि पुढे काम करतो. तर ती प्रेरणा होती. त्याचा एक फायदा असा म्हणजे त्या प्रेरणेचं एक बीज असं होतं की मग मी हे जे आधीचे विषय बोललो की सेलिब्रिटी, फॅशन किंवा जाहिराती किंवा ह्याच्यापासून जनसामान्यीकरण करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण ते मिसिंग कुठेतरी मला वाटत होतं. ते अफोर्डेबल पण नव्हतं त्यावेळेस. फोटोग्राफी ही महाग पण होती. आणि आता जर डिजिटल झालं तरी लोक आपले स्वतःचे सेल्फी काढण्यामध्ये गुंतलेले आहेत, स्वतःचं प्रमोशन काढण्यामध्ये गुंतले आहेत. खरोखर आपल्या समाज जीवनात होणारे बदल फोटोमध्ये डॉक्युमेंट होणं ह्याच्यामध्ये खूप कमी लोकांना रस आहे. कारण म्हणजे त्याच्यातनं आपली संस्कृती, आपलं देश, आपलं समाज काय आहे कळतं आणि त्याचं एक महत्त्व असतं. त्याचं नैसर्गिक कार्यक्रम जर तुम्ही आता वारीचे फोटो पाहिले खाली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते खूप बोलके वाटते, त्यात आनंद दिसला, खूप एक्सप्रेशन आहेत असं वाटतं. आणि त्याच्यामध्ये त्याच्यातलं काहीतरी स्टोरीज, कथा असतात लहानच्या, त्या आपण आता डिस्कस करू. पण त्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. त्या चित्रातनं कधी कधी येतात, कधी कधी त्याकरता वेगळं स्पष्टीकरण द्यावं. हा पण एक आपल्या कामाचा भाग आहे. कारण काही गोष्टी सगळ्याच कुठलं एक माध्यम परिपूर्ण असतं. शब्द सगळा अर्थ कळत नाही. कधी चित्रातनं म्हणजे एका शब्दात 2 अर्थ कळतात, तर चित्रातनं पण 2 अर्थ कळतात. पण थोडंसं गाईड किंवा थोडंसं त्याची ती भूमिका सांगावी अशा हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि या मित्रांनी खरं म्हणजे तरुण लोकांनी जर आपलं काम पाहिलं तर आपल्याला अजून पुढे जाणार असा माझा नम्र विश्वास आहे. या अर्थात मी त्यांचा डबल उल्लेख करतो. आणि अशी तरुण लोकांची कळी खूप कमी ठिकाणी दिसते. ज्या आपल्या संस्थेमध्ये सगळ्या अनेक संस्थांमध्ये तरुण नाहीत असं आपली तक्रार सगळ्यांची. आपण ॲक्टिव्हिजन करतो. आनंद सर्वांची जुनी ओळख माझी. तरुण लोकांचा सहभाग कमी कमी होत चालला. पण तरुण लोक अशा प्रकारे ॲक्टिव्हिट करत असतील तर त्यांनी एक उल्लेख केला की सगळ्याला होऊन होतो तेवढ्या करता होतो. थँक्यू. तर वारी महाराष्ट्राला आणि मराठी समाजाला काही नवीन नाही. आणि वारीचं फोटो कोणीही काढले तरी त्या वारीचे फोटो लोकांना अगदी भावतात आणि हृदयाला स्पर्श करतात. याचं कारण मुळात असं आहे की सगळ्या मराठी माणसांना वारीने तो असा शाहरुख लागतो. ते विठ्ठलाचं, देवाचं आहे त्या लोकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे का त्यातली गाणी जी आहेत किंवा तुकाराम महाराजांचे जे शब्द आणि अभंग आले त्याचं ते क्रेडिट आहे. त्या नाथांचं, सगळ्या 50 आपल्या मोठ्या संतांचं. आणि त्यातलं महत्त्वाचं म्हणजे देव आणि माणूस याच्यामध्ये जो मधला माणूस होता तो पहिल्यांदा वारीपर्यंत म्हणजे पुरोहित शाहीचा अंत केला असं म्हणतो. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये आता पुन्हा एकदा त्याचं पुन्हा आकडं म्हणतोय पुरोहितांचं. पण पहिल्यांदा असं घडलं आणि ते अनेक वर्ष लोकांना त्या देवाला नमस्कार करायला किंवा मंदिरात जायला बंदी
जाऊ देत फिरत नव्हतं. ते लोक म्हणजे ठीक आहे, आम्ही तर नामस्मरण करतो. म्हणून नामस्मरण हे फार वारी परंपरेत महत्वाचं. गीता समजा असेल, भगवद्गीता, तर ती बऱ्याच लोकांना वाचणं तर लांब पण ऐकण्याचा पण अधिकार नव्हता. अशा काळात ज्ञानेश्वरांनी त्यावेळेच्या प्राकृतमध्ये म्हणजे आमच्या मराठीमध्ये त्याचं रूपांतर, भाषांतर, अनुवाद काय आपण म्हणाल ते केलं आणि लोकांना त्याचा अनुभव दिला. फार मोठी गोष्ट त्या काळात केली, ज्यावेळेस या म्हणजे आमची भाषेचा नेहमी मुद्दा असतो की देवांची भाषा आहे, मग आमची भाषा काय चोरांची भाषा आहे का, असं पण म्हणजे मराठी भाषा म्हणायची वेळ आली. म्हणजे लोकांना एवढं होतं. पण त्याने एक घडलं मोठं की त्या सगळ्या परंपरेमध्ये बघा मराठी भाषेचा सर्व विकास आणि मराठी भाषेचं सर्व जपणूक म्हणा त्या काळाच्या वारी परंपरेतल्या वारकऱ्यांनी केली. हे आपल्याला नम्रपणे त्याचे आभार मानले पाहिजे असं मी मानतो. कारण बघा मौखिक परंपरेमध्ये त्या काळात मुद्रित परंपरा नव्हती, लिखाणाचं नव्हतं, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आता 150 वर्षापूर्वी. त्या काळात त्या लोकांनी सर्व अभंग महत्त्वाचे आणि त्यांना भावलेले सगळे गात ते जात होते. आता पण भाषेचं एवढं राजकारण चालतं, भाषा महत्त्वाची टिकली पाहिजे म्हटलं तर अगदी आपल्या यावेळेच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ज्या होत्या त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भाषा ही भिंतीवर लिहून टिकत नाही, तर ती बोलली गेली पाहिजे. ती संवादात आली तर टिकते. तसं ही संवादात ठेवण्याचं काम या वारकऱ्यांनी अगदी आपण ज्यांना अशिक्षित वगैरे असं मिळवतो किंवा असं उल्लेख करतो अशा सगळ्या अशिक्षित लोकांनी, कष्टकऱ्यांनी, शेती असतील, मजूर असतील, अशा सगळ्या वर्गातल्या लोकांनी ही भाषा मात्र टिकवण्याचं आणि समृद्ध करण्याचं काम केलं आपल्या बहुजन संतांनी. तर या संतांनी रचलं, नाथांनी रचलं नसतं, तुकारामांनी रचलं नसतं, एकनाथांनी आणि बाकी सगळ्या बहुजन आठवापाकड जातीच्या संतांनी रचना केल्या नसत्या तर भाषा समृद्ध पण झाली. मी हे बोलतो किंवा फोटोग्राफर हात बडबड करतो, पण शब्द आणि फोटो हे आमचं संवादाचं माध्यम आहे म्हणून हे शब्दाला आपण भाषा करतो. आणि आपल्याकडे लिव्हिंग लिजंड आहेत ना, गणेश देवी आहेत, दिलीप चित्रे होते, ह्या लोकांनी तर आपल्याला संस्कार केले म्हणून आपण बोलतो. हा दिसतंय ना. आणि वारीतलं एक महत्त्वाची गोष्ट, अनेक फोटो आपण बाहेर आधी थोडं निरूपण करतो असं वाटेल की मला त्यातला एक सगळ्यात चांगली भावना वाटला की सर्व सामान्य माणसाला त्यांनी अपॉइंट केलं वारीमध्ये. देवाच्या पाशी जाण्याची सर्वांना उपलब्ध करून दिली. जरी अस्पृश्य समाजाला तिथे जायला परवानगी नसली तरी अभंगातून त्यांना त्याचं आणि नामस्मरणातून करण्याचा अधिकार. त्या अधिकारामुळे देवासमोर सर्व समान आहेत या हा मेसेज केला. समानता इतकी होती. आता आपल्या इथे इतका महिला प्रेक्षक आहे की बघा जगामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा आणि जगामध्ये सुद्धा की महिलांना त्या काळात आपल्याकडे अस्पृश्य समाजापेक्षा, दलितांपेक्षा कमी हित लेखलं जातं. तो काळ होता आपल्याकडे. पण वारीने मात्र सर्व महिलांना त्या काळात वारीत सामावून घेतलं, त्यांना महत्त्व दिलं, किंमत दिली, त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात केला. एवढंच नाही तर जनाबाईपासनं सोयराबाई आणि अशा अनेक महिला संत देखील झाले. ते व्यक्त होऊ शकले. बघा व्यक्त होण्याचा अधिकार नव्हता बऱ्याच लोकांना आपल्याकडे त्या काळात. ते व्यक्त झाले आणि त्यांनी असे व्यक्त झाले की त्याचा आपण पुढे आढावा घेऊ की दोरीवरचा पदर आला खांद्यावरील भरल्या बाजारी जाईल. आज त्याचं महत्त्व कळणार नाही. डोईचा पदर खाली येणं म्हणजे काय. पण त्यावेळी डोईचा पदराशिवाय महिला घरात बाहेर पडू शकत नव्हती. त्या काळाला डोईचा पदर बाजूला करून मी बाजारात जाईल आणि मला हवं ते स्वातंत्र्याचं एक बीज जे ते तिथे इन्करेज केले गेलं वारी परंपरेमध्ये. काही मोठ्या परंपरात काही कमी जास्त असतं तसं आहे. पण मी त्याच्यात असं समजतो की त्यातलं जे स्पिरिट आहे चांगलं आणि इक्वॅलिटीचं, समानतेचं आणि सगळे समान आहेत असं असण्याचं ते महत्त्वाचं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की सर्व बहुजन समाज जो मोठा आहे तो सगळा वारीकडे आकर्षित झाला आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा त्यांना आनंद आहे. तो देव एका होतो देव आहे तो. काही लोकांना देव आहे, काही लोकांना दगडात आहे, काही लोकांना ठाकूर आकार आहे, काही लोकांना कळत दर्शन आहे. पण लोक मानतात आणि त्या सगळ्या सामाजिक परिस्थितीबद्दल चर्चा अभंगात होते आणि त्याचा लोकांच्या मनावर परिणाम होतो. ते लोक गातात, त्याचा प्रसार करतात. आज फेसबुक आणि अशी जी माध्यमं आहेत त्यातनं आपलं मंडळ लोक मांडतात. त्या काळात काही नव्हतं. त्या काळात हे लोक गात जात होते, तर चालत जात नव्हते. ते नाथांची गवळण असेल, मी दोन त्याच्या काही गोष्टी दाखवेल तुम्हाला. आपला कार्यक्रम संपायला लागेल की मी काही रेकॉर्डिंग पण आता हल्ली सुरू केलं आहे 2-3 वर्ष.
की वारीमध्ये नेमकं हे कुठली गीतं गातात आणि काय गातात. आमचा देव हा विठ्ठल हा माझा मित्र आहे, सखा आहे, मी त्याला शिवा पण घालू शकतो इतका अधिकार करताना त्याचा कसाही उल्लेख केला तो मित्र, त्याला मिठी मागतो. तर अशा टाईपचं नाथांचं गौरव गाताना माझ्याकडे रेकॉर्डिंग बघितलं तुम्हाला त्याचा एक वेगळा देव. आजकाल आपण त्या देवाचं इतकं देवतीकरण करून राहिलं तर आपलं मित्र असतो याच्यापासून आपण दूर गेलो. मला वाटतं परंपरेमधनं काही गोष्टी आपल्याला शिकण्याची संधी मिळते आहे. आपण एक फोटो पाहू मला त्याबद्दल. हा कार्यक्रम मी 30 मिनिटाच्या आत संपलो सुरू झाला. खरं म्हणजे आपली 10-5 मिनिटं झाली सुद्धा, 10 मिनिटं. आणि मग आपण वाटतं त्यामध्ये आणि काही गाणी जी आहेत ती 10-15 मिनिटं होती. आणि मग तुम्हाला काही मला जसं जेवढं चांगलं भावलं आणि काही फोटो त्याच्यापेक्षा जास्त फोटो आपल्याला पाहायला मिळला. वारीमध्ये एक स्ट्रक्चर असतं. आता जी आपण अजून वारी पाहतो ती तुकारामाच्या मुलांनी सुरू केली. म्हणजे कसं की जे स्ट्रक्चर त्याचं आहे शिस्तबद्धता असायला पाहिजे अशा प्रकारे. त्याच्या आधी ज्ञानेश्वरांची आईवडील सुद्धा वारीत जात होते. त्या काळात ते ग्रुप जायचा. आता एकत्र येऊन सगळे देहूतनं निघतात अळद पंढरपूर. तर त्या स्ट्रक्चरमध्ये सुरुवातीला पताका घेऊन पुरुष चालतात, नंतर टाळकरी असतात, त्याच्यामागे विणेकरी असतो. विणेकरी हा त्याचा प्रमुख असतो म्हणजे त्या पिंडीचा. मग बजरंगवाला असतो आणि त्याच्या शेजारी दोघं असतात की जे अभंग गाऊन दाखवू शकतात. त्याच्यामध्ये महिला असतात. अशा प्रकारे हा जो आहे हा फोटो अशा करता मी काढला की महिलांच्या हातात पण आता काही काळ ध्वज म्हणजे पताका खेळायला सुरुवात आहे. ध्वज हा एक दिवेगान आहे. बऱ्याच लोकांनी हा ओळखला आहे काही लोकांनी. पण मी याचं एक अजून एक वर्णन असं करतो की म्हणजे मी एकटा बोलतो असं नाही. दुर्धर सुलतानवर असेल किंवा दिरावती कर्वे असतील अशा मानवशास्त्राचे पण सांगून ठेवलं की आपल्याकडे पेस्टोरल कम्युनिटी होत्या पूर्वी. पशुपालक होते, नंतर त्याची संस्कृती लागणार. आणि पशुपालक आज सुद्धा आपल्या धनगर समाजाचे माणसं पाऊस आला तर समुद्रापासून चालत चालत घाटमार्गावर भीमा नदीच्या काठावर कोरडा प्रदेश आहे त्या प्रदेशात येतात आणि तिथे मग त्यांचं वर्षभराचं काम. परत पाऊस पडायला लागला की म्हणजे ऊन मोठा आला की परत समुद्र पडतो. तसा त्यांचा जो मार्ग आहे त्याचा पण प्रभाव या वारीवर असेल असं लोक सांगतात. म्हणून हा फोटो त्या सगळ्या डोंगर माथ्यावरती लोक आले आणि पुढे काढले. मी जेव्हा वारी केली तेव्हा तुकाराम महाराजांचा एक मार्ग आणि जो देहूतला निघतो आणि आळंदीपासून पंढरपूरपर्यंत या बाजूला सगळे भेटतात आणि मग पुढे जातात. आता एक 20-21 दिवसाचा कार्यक्रम शब्द आषाढी करतात. 2 मार्ग होते. तेव्हा मला असं वाटलं की बऱ्याबद्दल मला विचारायला तुकारामाची वेगळी निघते तेव्हा. आपल्याकडे काय की वारी परंपरेबद्दल खूप माहिती आहे पण त्यातल्या डिटेलबद्दल कमी माहिती आहे. गेल्या वर्षी मला सुद्धा अनेक वर्ष हे होतं की वारी ही फक्त आणि फक्त आळंदी देऊन निघत नाही. तर उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा, विदर्भ म्हणजे नागपूरपर्यंत, नांदेडपासून पण दिंड्या, तेलंगणातल्या 4-5 दिंड्या आम्ही नोंद केल्या. एक मी नोंदणीचं अभियान राबवलं. शिवाजी विद्यापीठातले विद्यार्थी 25 मला मिळाले. तसं उत्तर महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकातल्या सुद्धा दिंड्या त्याच्यामध्ये होत्या. 100 दिंड्या असतील असा आमचा अंदाज होता. आम्ही 42 दिंड्याची नोंदणी केली आणि त्यातल्या न काही दिंड्या होण्याचं कारण असं होतं कारण त्या सगळ्या कामेरी भाषक दिंड्या होत्या आणि त्यातल्या आमचे व्हॉलेंटिअरनी मग कारण मी सगळ्या ठिकाणी हजर नव्हतो. व्हॉलेंटिअर सांगितलं की आपण तुमचं कामेरी भाषक आपण व्हॉलेंटिअर पाहिला अशा करता की त्याचे संवाद मिळाले. आणि त्यातली एक गमतीशीर गोष्ट आणि महत्त्वाची अंतर्दृष्ट अशी होती की ते निरूपण जे आहे ते कामगिरी भाषेत करत होते आणि अभंग तुकारामाचा माध्यम करायचा. तर हा इतका वारीचा प्रभाव, भाषेचा प्रभाव इतका मोठा आहे. तर इतका इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्या उपर मी अजून एक सांगतो की बघा एम एस सुब्बलक्ष्मी होत्या तामिळनाडूच्या मोठ्या देशातल्या मोठ्या गायिका. त्याचं भैरवी जेव्हा क्लासिकल गाणं संपायचे तेव्हा त्या एक अभंग घ्यायचा. तो जेव्हा तेव्हा होईल तेव्हा तो तुकाराम.
त्याचा इतका मोठा प्रभाव पडला की आजही तामिळनाडूमधले, तेलंगणातले आणि काही बाकी ठिकाणचे गायक त्यांचं फॉलो करून ती रिच्युअल सारखं झालं की त्याच्या क्लासिकल रिसायकल नंतर एक शेवटचा अनुभव होता. कारण मराठी आपल्या वारी परंपरा चालली तर त्यांना आवडेल त्या सह्याद्रीच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे ही शिस्तबद्ध जे आहे ते बघा तुम्ही. इथे पताका आहेत, इथे टाळकरी आहेत, ते मृदंग आणि वीणा सगळे ग्रुप आहेत बघा. हा एक ग्रुप आहे, हा ग्रुप आहे, असं सगळे एक एक दिंडे असतात. त्याच्या हजारो दिंडे जातात. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांची जी दिंडी आहे ती जी नोंदणी केली तेव्हा 700 ते 750 दिंडे आहेत. पण मला ह्या बाकी ठिकाणी 1500 दिंड्या सांगतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यापेक्षा जास्त दिंड्या बाकी ठिकाणतात. आणि ही लोकांना काही ठिकाण त्यांना आपण मोजणी करण्याकरता जात नाही, ते स्वतः वारीत जात असतात. माझ्या दृष्टीने असं होतं की महाराष्ट्राचा किंवा मराठी संस्कृतीचा हा जो प्रभाव आहे तो कुठल्या जिल्ह्यात किती आहे हे एकदा तपासायला पाहिजे आपल्याला. म्हणून त्या प्रकल्प केला, त्याचे निष्कर्ष हळूहळू काही काळ येत. म्हणजे बहुजन समाजातली माणसं त्यात सहभागी होताना गावोगाव जेव्हा जाते, हे काट्याची वाडी म्हणून ठिकाण आहे. त्याच्या अलीकडे लहान गावामध्ये एका परीर समाजाची माणसं वारीचं स्वागत करतात. आणि मग ते धोत्र अशी पायगाडी घालून त्याच्यात चालू करतात. त्यांच्याची जी महत्वाची गोष्ट आहे याचं ते अत्यंत छान प्रकारे प्रदर्शन करतात. जेवणा खाण्याची व्यवस्था असते. वारीमध्ये समजा 10 लाख लोक गेली तर त्यातले 5-5.5-6 लाख लोक दिंड्यांमध्ये असतात. म्हणजे त्या दिंडीचा एक मेंबरशिप असते बाकी की 500 रुपयापासून 1000 बाकी रुपये त्याच्यामध्ये त्यांची जेवणाची व्यवस्था. पण काही दिंड्या नसतात, दिंड्यामध्ये समाविष्ट होत नाहीत, पण एकटे प्रवास करतात. 4-5 जण त्यांचं अख्खं गाव काढले शाळेमध्ये राहतात किंवा गावातल्या लोकांच्या जेवणावर हे त्या दिंडी ज्यांची आहे त्या दिंड्यांचं जेवणाची व्यवस्था. हे मात्र आहे की त्यांची कुठलीच व्यवस्था नाही दिंडीची. त्याच्यानंतर गावकरी जे आहेत त्या गावामध्ये ते घरोघरी भाकऱ्या करून त्याचं भाजी करतात आणि सतत शाळेत करतात. असं खूप गावात मोठ्या दिंड्या असतात त्या अशा प्रकारे जेवायच्या वेळेला विश्रांतीच्या ठिकाणी थांबलेल्या आहेत, ट्रक लागलेले आहेत. ट्रक आता आधी ट्रॅक्टरला पूर्वी बैलगाड्या होत्या, मग ते जेवण होते. ती शिस्त होती त्यांच्या स्वतःची त्याची एक शिस्त. संध्याकाळ झाली त्या रोजच्या दिवसात की त्या गावातल्या एक मोठ्या मंदिरात सगळे जमतात आणि तिथे समाज आरती. समाज आरतीमध्ये अजून एक गोष्ट घडते. जो विणेकरी असतो, विणेकरी रोज संध्याकाळी त्यांची एक मीटिंग होते. त्या मीटिंगमध्ये आज दिवसभरात आपलं काय चुकलं, कुठली दिंडी मागं राहिली, कुठली दिंडी वेळेत सकाळी 6ला आली नाही, कुठल्या दिंडीचं काही ठरवलं आहे का, ती देवाणघेवाण होते. ती मीटिंग होऊन दुसऱ्या दिवशी 6 वाजता कसं निघायचं म्हणजे उशीर करू नका, याचे त्यांचं स्वतःचं नियोजन. हा एक फोटो खूप लोकांना आवडतो की ज्याच्यामध्ये आपल्याकडे वारी जेव्हा सुरू झाली ते 18 पकड जातली माणसं वारीमध्ये समाविष्ट केली एक प्रकार झाली. ते आपापले वेश झाले. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कोणी अगदी तुकाराम महाराज होते, त्यांची बत्ती नावाचा एक पेटायचा प्रकार होता. धनगरांची वेगळा पेटा असतो, प्रत्येक जात समूहाचा आपल्याला वेगळा पेटा असतो. पण मोठ्या प्रमाणात आता आपल्याला गाठी टोपी घातलेली माणसं. तर म्हणजे हा काय बदल आहे? आपण बदल मला वाटतं आपण चर्चेत आणला पाहिजे. तुम्हाला फोटो म्हणून चांगला आहे कारण कुठल्याही कलेमध्ये आपण कलेचे विद्यार्थी असलेले त्याच्यामध्ये रिपिटेशन फॉर्म झाले की ते फार चांगलं वाटतं. तसं रिपिटेशन फॉर्मचा हा फोटोचा फोटो त्यामुळे तो आपोआप चांगला वाटतो. पण गांधी आपल्याकडे तर 1915 साली भारतात आले. त्यानंतर ते रवींद्रनाथ टागोरांना भेटायला गेले तेव्हा त्यांचं एक चित्र उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये ते त्यांना भेटले, त्याच्यासमोर जमिनीवर बसले आणि त्यांनी टोपी गांधी घातलेली आहे असे एक चित्र उपलब्ध. त्यानंतर 30 साली जेव्हा त्यांनी मिठात सत्याग्रह केला तेव्हा नेहरूंनी पहिल्यांदा गांधी टोपी घातलेली असा उल्लेख साहित्यामध्ये मिळतो. आणि हळूहळू मात्र लोकांना त्याचा प्रभाव वाढत गेला गांधी टोपीचा. आणि मग आपल्या वारकऱ्यांनी पण ती स्वीकारली असेल का, असू शकेल, सांगता येईल. त्याचं कारण असं सांगता येईल की बघा
जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोचे साधू ओळखा देवतेची जाण. तुकाराम महाराजांनी आदोपा म्हटलं. आणि बघा गांधींनी त्यांच्या आयुष्यामध्ये रंजल्या गांधल्यामध्येच काम करणं आवश्यक आहे त्यांनी जाणलं. मग नैसर्गिकरित्या गांधींचा वेश गांधींचं टोपी ही स्वीकारण्याचे नॅचरल झालं. तर आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पण सहभाग घेतला असेल, पण लोकांना स्वतः वाटलं असेल की हा गांधीमध्ये सुद्धा एक अशी शक्ती आहे जो बोलतो सत्य आणि करतो आणि जनसामान्य. पुढे बदल होईल त्यावेळेस ज्या त्या लोकांचा प्रभाव होईल, बदल होईल काय होईल आपल्याला माहीत नाही. जे आहे ते आपण पाहून समजून घेणं. अनेक महिला आपल्याला जाताना दिसतात, त्यांच्या डोक्यावरती बोचकी आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या दिवसभरात स्थान आहे. ते कुठल्या दिल्लीत नसलेले वारकरी ज्यांना मोकळा समाज असं उल्लेख करतात. असा उल्लेख केला महिलांच्या सहभागाबद्दल आणि अशा प्रकारे अभंग गात ते जातात. पुरी तल्लीन होऊन जाते. विविध खेळ वारीत आपल्याला खेळताना दिसतात. मी ह्या माझ्या मी अनेक वर्ष मी प्रथम 10 वर्ष नोकरी केली सकाळमध्ये आणि त्या काळात खूप वारी कव्हर करायचं. ती वारी कव्हर करायला मी जायचो आणि परत केलं. नंतर लक्षात आलं की आपण जरा डिटेल वारी करायला पाहिजे असा प्रयत्न केला आणि त्यातून हे काम होतं. तर मला एक लक्षात आलं की हा त्या 365 दिवसांमधला हे 20 दिवस जे आहेत, 20-22 दिवस हे त्यांच्या आयुष्यातले आनंदाचे दिवस आहेत. म्हणून माझ्या सगळ्या तुला आनंदवारी किंवा आनंदी अर्थ असं नाही. आणि तो आनंद व्यक्त करण्याचे हे विविध प्रकारे म्हणजे बघा त्यावेळेला त्यांना कुठल्याही महिलांना कुठल्याही कुटुंबिक जबाबदाऱ्या नाही. कुटुंबाच्या कोणाची सेवा करायची नाही, काय नाही, जेवण वाढायचं नाही, चहा द्यायचा नाही. त्या 20 दिवसामध्ये त्यांना कोणी सेवा नाही, एकच फक्त डोक्यात वाढ. हा एक फोटो अशा प्रकारे काढला. हा एक वेगळ्या काळात आरती चालते त्या पादुकांची आणि ती आरती चालते तर नियंत्रण कोणतरी करायला पाहिजे ना, कोणतरी एकाचं ऐकावं लागतं. हा दंडा घेतलेला जो माणूस आहे तो संपूर्ण वारीचं नियंत्रण करणार. हात खाली केला दंडा हे आरती लांबून लोकांना दिसतं आणि आवाज आढळत नाही म्हणून तो असा वरती उभा आहे. आता आरती चालू आहे आणि थोड्या वेळाने ही महिला चालली नाही आणि तो खाली घेऊन आला. मगाशी मी त्याचा उल्लेख केला. बघू शकता ह्या रिंगणाचा हा फोटो आहे, त्यामध्ये सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. त्यांना काय त्यावेळेस त्याचा अनुभव दिसतो. हा एक सांगताना एक असं टप्पा नावाचा जो एक जागा आहे तिथून पहिल्यांदा पंढरपूरचं कळत दर्शन असं होतं. त्यामुळे तिथे धावत होतं. धावा आहे उतार आहे त्याला धावा आहे त्याच्यावर अभंग पण दर्शन केलेलं आहे. महिलांचं वारीत सहभागी होताना वेगळाच प्रश्न असतो म्हणजे उघड्यावर आंघोळ करणं, रात्र दूध जाणं. मग ते काय होतं की 6 जरी दिल्लीत वारी सुरू झाली तरी पहाटे 3-3:30ला त्या उठतात. इरावती कर्वेंनी जी वारी केली 66-67 साली तेव्हा त्यांनी तुमचं वर्णन करून ठेवलेलं आहे. तसं जवळपास जातं. त्याच्यामध्ये सकाळी सगळ्यात पहिल्यांदा महिला उठतात, त्या आंघोळ करतात, नंतर पुरुष जाती तयार होतात, मग सगळे 6 वाजता त्यांचे लोक येतात. पण तो वारी ही कमी साहित्य घेऊन जाणं, कमीत कमी जीवनावश्यक वस्तू बरोबर ठेवून प्रवास करण्याचा एक तो अनुभव मिळतो. जगाचं ऑब्झर्वेशन करण्याचं शिक्षण पण मिळतं. त्याचा एकमेकांच्या सहजीवनाचा पण सवय लागते. एकटेपणापासून स्वपासून परपर्यंत माणसाचा प्रवास आहे. त्यावेळेला साड्या असतात, तर त्या एक साडी ओली एक साडी सुकी असते. मग ती काही 8 वाजता ऊन पडले की ती वाळवायची. त्या साड्यांबद्दल त्यांचं काय आर्थिक स्तर असेल ते पण कळतं. या भावनेने मी सगळ्या साड्यांचे
त्याच वेळेला महिलांनी मोठ्या प्रमाणात वारीत मगाशी उल्लेख केला, महिलांचा सहभाग झाला आणि त्यातनं महिलांना इक्वॅलिटीचा मेसेज दिला. पण ते तसं झालं, ते एका पुरतं झालं बघा. पण त्या महिलांनी त्या काळात सोयराबाई सारख्या महिला त्यांनी फार धाडसी विधानं केली त्या काळात आणि त्यातनं आपण आज सुद्धा घाबरू अशा प्रकारे म्हणजे चर्चा करायला घाबरतात. समजा महिलांना तो महिन्यातले 4 दिवस विटाळाचे असतात असा उल्लेख आपल्या समाजात भाषेमध्ये तो प्राप्त करता आहे. पण त्याबद्दल सोयराबाई मात्र खूप धाडसाने 14व्या शतकामध्ये विधान करते. मला एक असा तरी माणूस दाखवा की त्याचा त्या विटाळात जन्म तो धाडसी जर तो सगळ्यांनी त्याला गप्प केलं. ह्या प्रकारचं व्यक्त होण्याची ताकद ह्या परंपरेत आणि त्यातनं समाजाला प्रश्न विचारणं आणि त्या समाजाला एकमेकांच्या माणूसपणाबद्दल अपील करणं आणि जागेवर आणणं आपण म्हणू शकतो. दिलखुलास आनंद बघायला मिळतो. हे रिंगण आहे. रिंगणाबद्दल खूप लोक आपण ऐकतो, रिंगण काय कसं असतं. रिंगण शाखा बातम्यांमध्ये वगैरे उल्लेख येतो, टीव्ही चॅनलवर उल्लेख येतो. मध्ये तिथे संतांच्या पादुका असतात, ज्ञानेश्वर महाराज असतो, तुकाराम महाराज असतो, एकनाथ महाराज असतो, सगळ्यांची रिंगणं होतात. त्यामध्ये सगळे जमतात आणि मग प्रदक्षिणा त्याला दिली जाते. मी पण माझ्या पुस्तकामध्ये हे रिंगण असतं आणि त्याच्यामध्ये लोक चालत जातात. पण चालताना एकच प्रकारचं चालणं होतं, त्यामुळे वेगळा खेळ आहे असं मी त्याचं आकलन केलं होतं त्यावेळेच्या. आणि बाकी पुस्तकांमध्ये पण काही मला फार मिळालं. पण मागच्या 2 वर्षापूर्वी मला एक वेगळा थोडासा अनुभव आला, त्याच्यात मी काही गोष्टी शेअर करतो. हे रिंगण होतं, त्याच्यामध्ये आपल्याला अभंगांमध्ये सांगितलं जातं की भेदाभेद धर्म त्यांना मला सांगितलं, भेद पाळला हे त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला. पण त्याचबरोबर त्यांनी कृतीमधनं पण ही गोष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे मी इथे सांगायचा प्रयत्न केला. म्हणजे असं एवढी मोठी चालू आहे, रिंगण चालू आहे. हे दुसऱ्या ठिकाणचं आहे, ते दुसऱ्या ठिकाणचं होतं. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज 8-10 रिंगण तर होतात. होतं काय की आपल्याकडे वेगळ्या जात समूहांच्या संतांच्या दिंड्या असतात. नामदेव दिंडी असतात, तर त्यामध्ये शिल्पी समाजासमोर नैसर्गिक तुकाराम महाराज दिंडीमध्ये कुणबी, मराठा असतात. लोक आपापली जात ठीक आहे, आपल्याला जात नाही, ती जावी का नाही जावी हा त्या वेगळ्या चर्चेचा विषय. पण मी हे अशा प्रकारे पत्रकार तिकडे जात असतात, म्हणजे पत्रकार लोक बदलतात, सॉफ्टवेअरमधली माणसं एकमेकांच्या तसं आपण 700-800 वर्षापूर्वी किंवा अगदी तिथे काही जास्त रिमोट हे नाही ऐकू येते ना, तर तिथे हे आपण नैसर्गिकरित्या त्या जात समूहामध्ये लोक जातात. तर हे सगळं संतांना माहिती होतं आणि वारीच्या संयोजकांना माहिती होतं असं मी समजतो. होतं कारण आता त्यांनी काय केलं की त्या प्रत्येक दिंडीतले झेंडेकरी असतात, ते सगळे इथे एकत्र केले, त्यांचा एक रिंगण केलं. नंतर त्यांनी नंतर विणेकरी आहेत त्या सगळ्यांना एकत्र केलं, त्यांचं एक रिंगण करून थांबतात. तिथे तिथल्या मधल्या सर्कलमध्ये सगळे जमा होतात. रिंगण झालं की इथे जमा होतं, रिंगण झाले की जमा होतं, एकत्र येतात सगळ्या दिंड्यात. विणेकरी मृदंगवाले असतील ते पण त्या गोल फिरतात, त्या पादुकांना प्रदक्षिणा होते, मध्ये जातात. स्त्रिया आहेत त्या अभंग रस्त्यात जातात आणि वरदोशी जाऊन घेऊन जातात. आणि मग शेवटी पादुका ज्याच्यावर आहे तसा घोडा किंवा स्वार होतो आणि तो संपतो आणि रिंगण संपतो. एक वर्षी काय झालं की मी इंदापूरच्या
रिंगणाला पाहायला गेलो. यापूर्वी खूपच जातो आणि अजूनही जातो मी. त्या 1 वर्षापूर्वी असं मला लक्षात आलं की सगळं रिंगण झालं आणि तो घोडा फिरायच्या आधी त्या स्थानिक आयोजकांनी असं केलं की आता आपल्याला अजून एक रिंगण होणार आहे, ज्याच्यामध्ये तहसीलदार मॅडम, ह्या गावामध्ये खूप ग्रामपंचायतीने आम्हाला सहकार्य केले. तर तहसीलदार मॅडम, त्या तहसीलदार कार्यालयातले क्लार्क आणि चपरासी, पोलीस खात्याने आम्हाला खूप मदत केली. त्यांनी सर्वांची व्यवस्था केली, गरजेला मॅनेज केलं. त्या IAS ऑफिसर, पोलीस इन्स्पेक्टर हवालदार, PWच्या खात्यातले अधिकारी आणि ज्यांनी खरं पाण्याची व्यवस्था केली, या सगळ्यांचं एक रिंगण होणार. माझ्या लक्षात आलं की अरे आपण 1 वर्ष रिंगण बघतो हे मी ऐकत होतो, पण त्यावेळेस मला लक्षात आलं की हे सगळी इनइक्वॅलिटी जी आहे ती त्यांनी एका जागेत, म्हणजे तहसीलदार बाई पळतील शेजारी तो हा चपरासी पडतो. बघा, आपल्याला दृश्यामध्ये त्यांनी कृतीचा कार्यक्रम पण दिला सगळ्यांना एकत्र करण्यात. आणि मग रिंगणामध्ये त्यानंतर काय होतं, ते सगळे लोक एकमेकांशी खेळतात ना, विविध खेळ करतात, काय कोण विचारत नाही कोण कुठं जाते. मला माहिती आहे की जात व्यवस्था ही खूप कठीण आणि कॉम्प्लेक्स विषय आहे, जो एकट्या वारीची जबाबदारी नाही आहे की त्यांनी सगळी देशातली जात व्यवस्था घालवली, पण त्यांनी हा विचार मांडला. तो विचार मांडून काही विषय काय वर्णव्यवस्था एक मोठा मुद्दा आहे. म्हणजे प्रत्येक जातीमध्ये वर्ण मोठा की छोटा आहे, त्यातलं हित देखील भावना आहे. त्या सगळ्याचा वेगळ्या आपल्यासारख्या लोकांनी विचार करून त्यात सामोरं जाणं आवश्यक. अगदी तुकाराम महाराजांसारखी माणसं तर भारत, म्हणजे त्यांनी संपूर्ण आपल्या सिस्टीममध्ये सगळ्या अंधश्रद्धा असतील त्या सगळ्याला थेट कडक आव्हान दिलं होतं. ते आता सुद्धा दिलं तरी लोकांना त्रास होतो, सहन होत नाही. त्या काळात त्यांनी ते केलं आणि प्रॅक्टिकल माणसं होती, असं काही अंधश्रद्धा माणसं श्रद्धा होती पण अंधश्रद्धा होती. आणि त्याच्यामुळे त्याचं फार महत्त्व वाटतं. आणि तुम्ही आम्ही बोलले असेल, तुकाराम महाराज बोलले होते, त्याला काही महत्त्व आपण त्या काळातल्या जेवढी त्यांची प्रॅक्टिकल गोष्टी होत्या, कुंभमेळ्यामध्ये जाऊन स्नान केलं म्हणजे काही पुण्य मिळत नाही, कर्म तुम्ही चांगलं केलं, पण कडक विधान असं हे पण विधान. अजूनही काही माणसांना आपलं पुत्र प्राप्ती करता साधू बाबा जाताना दिसतात, मूर्खपणा करताना दिसतात. म्हणजे ठीक आहे, त्यांचं आहे, त्यांनी हे ऐकावं आणि त्यातनं विचार बदला असं आपण पॉझिटिव्ह त्याकडे बघू. हा एक अगदी गेल्या काही वर्षात मोबाईलच्या हातामध्ये सुद्धा अपंग आहेत, त्याच्यातून वाचत होता. दृश्य असं आहे की बघा, ती मौखिक परंपरा होती. त्या मौखिक परंपरा अपंग पुढच्या पिढीपर्यंत आले 500-700 वर्ष. आता 150 वर्षापूर्वीपासून पुस्तकं आली. मीन टाईम वारीमध्ये सामील होणाऱ्यांची संख्या, उत्सुकता आणि वाढली होती. जे मौखिक आणि त्यांच्या नोकरी व्यवसायामुळे त्यांना काही गावात राहून ते मौखिक परत सगळ्या अभंग पण अशक्य होतं. तर त्याच्याकरता प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा उपयोग झाला. मग त्यांनी पुस्तकं डिझाईन केली, त्यामध्ये ते कुठले आपण कधी काय त्याचे पुस्तक असतात जे नव्याने सामील होतात आणि आपल्या कामाला लोक शहरात घेऊन जातात. त्या लोकांची सोय झाली आणि ते लोक अभंग म्हणत जातात, वाचतात. अशा प्रकारे तंबूंची व्यवस्था आहे. तो मोकळा समाज त्यांची जशी व्यवस्था नसते, हे लोक अगदी शाळेपासून कुठल्याही मोकळ्या मैदानावर झोपत असतात. पाऊस असला प्लास्टिक अंगावर टाकतात. त्याचबरोबर असे पण आपले संत होते जे की मी माझं काम महत्वाचं समजतो. आयुष्यात कधी पंढरपूरला गेले नाही, महत्वाचे संत समजत जातात आणि या प्रकारचे डायव्हर्स विचार मांडण्याचं प्लॅटफॉर्म लाभ केलं त्या देवाकडे जायची गरज. मी माझं काम करतो, शेतीचं इथून त्या वारीत करतात, आपल्या शेताचे उपयोग पण देतात. फुगड्या हा जरा फोटोग्राफी झाला जातो. खेळ वारीत खूप खेळला जातो. आपला आनंद व्यक्त करण्याचं साधन आहे. पक्वा नावाचा खेळ हा अगदी विस्तृत खेळ आहे, पण काही जुने लोक खेळतात. त्याचा अवघड खेळ आहे. फुगड्यांचे अनेक प्रकार, तरुण मुलं, वडाची झाडं काही ठिकाणी
नवीन रस्ते आता झाले, त्याच्या आधी सगळे बड्याच झाडं वगैरे होती, आता हे सगळे केले, कायदे नवीन निर्माण झाले, त्या वारीचा रस्ता पण नवीन झाला, पण तो झाडं कमी केली सुरू करण्यासाठी. अमृत मंथन नावाचा खेळ म्हणजे जो वारीमध्येच खेळला जातो. संपूर्ण सर्व आपण त्याग करायचा वगैरे असं जे आहे तसं आपल्या देहाचा पण त्याग करायचा, की देह सोडला तर पायात पकडले असते लोक, हा सेडल्या दोघाला लोक पकडतात ते बोलतो. पण इंटरेस्टिंग आहे, कधी तुमच्या किंवा माणसाचं खेळू शकतात, प्रयत्न करून बघा, आनंद मिळेल. काही लोकांना आध्यात्मिक आनंदाची फार ओढ असते, त्यांना या कृतीमध्ये पण मिळत नाही. हे पोरा मामा नाथान धारुडा मामा नावाचा खेळ, हा सगळ्यांचा खेळ जमत. याच्यामध्ये अजून एक मी विधान करतो की हे सगळे खेळ जे आहेत ना, उडी हे सगळे स्त्रियांचे खेळ म्हणून समजतात आपल्याकडे. कुणी पुरुष खेळायचे नसतात, मुलांनी हे खेळ खेळायचे नाही, मुलींनी हे खेळ खेळायचे नाही, असं आपल्याला लहानपणापासून सांगायची पद्धत आहे. तर जरा कमी झाली आहे, पण तरी मोठा प्रभाव आहे. पण वारीतले मात्र लोक सगळे स्त्रियांचे सोबत जाणारे खेळ दिक्कतपणे खेळतात. बघा, त्यांच्या मनात असं असेल का की हा स्त्रियांचा आहे, हा पुरुषांचा आहे, असं खेळायचं सगळं जेंडर इक्वॅलिटीचा पण विषय ते आतून स्वीकारतात सैन्य. पण त्यांना असं बघितलं तर मग आपल्याला पण बरेच प्रकाश पडतात. स्वतः ही लोक कधी मी जेंडर इक्वॅलिटी मानतो असं मी फेसबुक पोस्ट टाकत नाही, असं नाही टाकलं तर लोकांना कळणारच नाही करून पाहिजे, असं थोडंच आहे. हां, एक आहे की ही करणारी माणसं आणि एवढ्या मोठ्या संख्येने सहभाग जेव्हा असतो लोकांचा, काही वाईट माणसं पण त्या ठिकाणी त्यांचं वाईटपणाने आपण काही चांगल्या विचारांना जोडण्याचं काम करावं का नाही करावं आपला आपला म्हणतो. वारी वाकरीला पोहोचतो. हा एक मोठा 80 वर्षाचा माणूस आहे, कदम आडनावेंद्र. हा गोंधळीचा माणूस आहे. मी जेव्हा 2007 साली वारी केली तेव्हा मला असं चाललो होतो आणि मला एक कानावर शब्द आले की, आणि ही दिंडी जी आहे ना, ही देहूची करायची दिंडी आहे. हा माणूस आहे पंढरपूरचा देहूच्या दिंडीचा, आणि हा ज्या माणसाला ही लोक सगळे ओळखतात, कारण एकदम सिनियर माणूस. मग एकटाच जातो छत्री काठी घेऊन आणि बाहेर करतो. ते करत असताना तो अभंग पण घेतो. तर तो अभंग घेताना हा माणूस जे बोलायचा ते विचार करतात, अल्लाह करावे, अल्लाह करावे, अल्लाह करावे. माझं एकदम माझ्याकडे काही व्हिडिओ कॅमेरा नव्हतं तेव्हा. नंतर खूप वर्ष शोधायचा प्रयत्न केला, हा माणूस सापडला नाही मला. तर हा माणूस जर हा अभंग महाराजांनी हिंदीमध्ये 7 ते 8 अभंग केले, अल्लाचे 2-3 अभंग. आणि अंगडशाह बाबा म्हणून जे सुफी संत होते यांच्याशी त्यांची समकालीन त्याचं होतं, त्यांची फार माहिती होती आणि वैचारिक आदान त्यांचा व्हायचा. त्यांचा दर्गा आहे देहूच्या वेशीच्या बाहेर. तिथे जेव्हा दरवर्षी पालखी निघते तेव्हा तिथे आजही पालखीचा पहिला जो विश्रांती असते सकाळची, ती त्या अंगडच्या दर्ग्यावरती तिथे म्हणजे तिथे त्यांची आरती होती. ती जी सलोख्याची जी परंपरा असते त्याच्यापासून आपण आजकाल जे दूर होऊन चालू द्वेषाच्या प्रकारे जाणं, तर ती तेव्हा देखील होती. काही चुकीच्या पद्धतीने लोक आपल्याकडे सांगत असते की हा धर्माचा द्वेष, त्या धर्माचा. संतांनी आणि त्या लोकांनी मात्र त्या सगळ्याचे चांगले विचार आपल्याकडे आणि आपल्यामध्ये प्रयत्न करतो. महाराष्ट्रामध्ये खूप मुस्लिम संतांच्या परंपरा आहेत. शेख मोहम्मद आणि कारण महाराज पण समकालीन होते. शेख मोहम्मदांचं हे जे श्रीगोंद्याचं स्थान आहे ते शिवाजी महाराजांच्या आजोबांनी त्यांना ते स्थान बसवलं, त्यांनी ती जागा दिली. सनद पण असणार आहे. अशा प्रकारे सलोखा हा पण वारीचा फार महत्त्वाचा अंग आहे, ज्याच्यामध्ये
सर्वांनी एकत्र यावं, त्या सुट्टी परंपरेतल्या काही चांगल्या गोष्टी आणि वारी परंपरेत चांगल्या गोष्टी या लोकांना एकमेकांना देवाणघेवाण करून रचलेले असतात. आजच्या काळात आपल्याला ते फार महत्त्वाचं वाटतं म्हणून त्याचा खास मी उल्लेख करतो. पूर्वी जेव्हा असं काही द्वेष भावना होती तेव्हा एक लोकांना वाटतं. वारी पाऊस तरी जून महिना आहे, खूप कडक ऊन पडलेला असतो, पावसात लोक दिसतात, मस्तपैकी मातीमध्ये लोळतात आणि मग खेळतात आणि परत पुढे निघतात. चिखलाने मारलेले कपडे पुढे निघतात, पोचले. पंढरपूरला आपल्या त्या चंद्रभागेत स्नान घालतात, आपल्या घरातल्या व्यक्तींना नाव मागू घालतात. आपल्याला हे पंढरपूरच्या मंदिरामध्ये अनेक खांब आहेत, त्याच्यामध्ये एका खांबावर शिल्प आहे बघा. त्याच्यामध्ये एक माणूस आहे जो पालखीमध्ये 2 माणसांना घेऊन चालतो. कोणाची आठवण येते आपल्याला? तर आयुष्यभर त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा केली, पालखी बनवली. विठ्ठल म्हणाला की अरे तू माझ्या दर्शनाला आला तर माझ्या आलाच नाही, तुम्ही काय करतोय नदीमध्ये? म्हणून मी आईवडिलांना नाव होतं, तू तिकडे उभा राहा विठ्ठल. एक विठ्ठल अजूनही विठ्ठल. त्याचा अवैज्ञानिक उल्लेख करत नाही मी, पण काय महत्वाचं आहे त्यापेक्षा जास्त मला वाटतं. त्याच्यामुळे त्याचं सगळ्या विठ्ठलाच्या मंदिरात त्याचा उल्लेख असतो, वेगवेगळ्या मंदिरात. मी याच्याकडे सांगतो की असं दृश्य मला 2001 साली मिळालं. मी लांबून टेलिलेन्स इथे कॅप्चर केलं. त्या कुंडलिकाने जसं आपल्या आईवडिलांची सेवा केली त्या प्रकारे लोक अजूनही त्या भावनेने तिथे आपल्या आईवडिलांना असणार. वारी पुरी झाली, त्याला दर्शन नाही झालं, वेळात दर्शन झालं तरी चालेल, ही आपल्याला आवडतो. पण हे स्नान असं स्नान नाही आहे की मग तुकारामांनी सांगितलं मी पूर्वी 400 वर्षापूर्वी तिथे डुबकी मारली की पुण्य मिळते. ते स्नान करतात त्यांना नाव म्हणतो, त्यांच्या घरातली पुढची पिढी करतात, पुस्तक करते सेवा भाव. आणि इथं दिसतं तुम्हाला की हा माणूस बघा डोळे उघडे नाही करतो, कष्टकरी माणसं आहे. हा माझा फोटो मी मुखपुस्तक वापरला. 2007 साली पुस्तक त्याचं आलं. पुस्तक 15 दिवसात औषधसंतिकानं वारीचा प्रभाव पडला. एका गडिंगरमधल्या शिक्षकांचा फोन मला आला की अरे फोटो पण छान आहे आणि आम्हाला परत आहे. म्हणलं हो ठीक, मी सांगलीला येतोय पुढच्या काही दिवसात, दुसरी औषध प्रकाशन आहे, तुम्ही त्यांना घेऊन या. आपण काठगावमध्ये मदरहातकडे सरांच्या प्रकाशन आहे, त्याच्या हस्ते मी तुम्हाला करतो. ते आले. असंच कार्यक्रम चालू होता. आम्ही स्टेजवर बसलो. एक असा वयस्कर एका बांधलेला आला, आम्ही आपला माणूस दिसतो. त्याच्यावर असे पुरुष आला, एक स्त्री आली, म्हटलं हे फोटोतले बायका दिसतात, अजून म्हातारी बाई पत्नी असेल घेऊन बसतो. आणि हे मी सांगत होतो की असा महत्त्वाचा फोटो आहे. आणि फोटोग्राफीमध्ये असं म्हटलं जातं की त्यांच्या एक गोठवलेला क्षण असतो, फ्रोझन इमेज असते की त्या सगळ्या सामाजिक सांस्कृतिक घटना त्यात कैद झालेल्या असतात. तो फ्रोझन क्षण कसा महत्त्वाचा आहे मी सांगतो. आणि त्याच्यामध्ये हे वारीचं काय महत्त्व आहे, कुंडलिकाचं काय महत्त्व, तर ते शिक्षक असं बघतात. म्हणजे मला तर एक सांगायचं म्हणजे की हा तुम्ही सांगताय तो महत्त्व खूप छान आहे आणि महत्त्वाचं आहे. तसंच आहे एक त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ते असं की या फोटोतले हे जे तुम्ही सांगताय 2 माणसं, ते त्यांचे काही मुलं किंवा सुना नागरिक नाही, ते त्यांच्या दिल्लीमध्ये पण त्यांनी प्रवास केलेला आहे, ते एकमेकांशी बोलले पण नाही, ते एकटेच काम करत होते. हे लोक आले त्यांनी त्याचं नाव मग करतात ते सेवाभाव वारीला पोहोचवलं. ही ती चांगली गोष्ट आहे असं मी मानतो. आणि मला असं मी त्यांना म्हणालं की मी जरी दत्तक नातत तरी बोलतो असतो तरी हा त्याचा सेवाभाव जो आहे त्याने मला वारीचे फोटो काढायला सुरू केलं. करू हा एक आम्ही वारी आणि तमाशाचं काम करतो ना, तर त्याचं एक आम्ही म्युझियम काय म्युझियम मोठ्या शब्दात त्याला जाऊ शकतो, जेणेकरून ही जी भावना आता मी व्यक्त केली वारीची तमाशाबद्दल
गैरसमज करत आहे. त्यातला तमाशाचा अभिव्यक्ती, प्रबोधन वगैरे याचं पण खूप मोठं काम चालतं. म्हणजे अगदी आजकाल तो तमाशा संपत चालला असं म्हणजे तरुणपणा म्हटलं नाही ऐकतं. पण मी 2001 साली जेव्हा तमाशा गेला, शूट केला, त्याच्याबद्दल माहिती जमा केली आणि ते आज लोक सांगतात बदल केला, तो तरी तमाशा आजकाल काय करतो. तमाशाची काय गोष्ट आहे की कला प्रकार हे बदलत असतात आणि जे बघत असतात त्यांना त्यांच्या काळात तमाशा झाला नाही म्हणून तो संपला असं म्हणायचं. आणि जो चेंजिंग असते कला प्रकार तोच कला जेवण करतात. तुम्हाला आवडत नव्हतं तुमचा प्रॉब्लेम, ज्यांच्याकडे झाला त्यांचा आवड करतात. तुम्ही जेव्हा कोण की ते वाईट आहे ते चांगले म्हणतात असं मी कधी कधी म्हणतो. तर त्याच्याप्रमाणे कमी जास्त प्रत्येक तर ते दाखवायचं आम्ही त्या पंढरपूरच्या एका लहान गावात करत आहोत. तर तिथे करताना आम्हाला लक्षात आलं की आपण त्या गावात तिथे प्रवेश होतो त्याचं काहीतरी आपण एक कलाकृती घेतो. तर साने गुरुजींचं 125 वर्षाचं शताब्दी वर्षाचा कार्यक्रम होता पंढरपूर. तेव्हा मी असं विचार केला की आपण ह्या गावात साने गुरुजींनी जे काही मोठं काम केलं भारती सर्व भाषा भगिनी मराठी भाषेने पण खूप सहिष्णू भूमिका घेतलेली आहे की जेणेकरून आंतरभारती संकल्पना त्यांनी जोडली. त्याचा प्रभाव अनेक लोकांवर आहे आपल्या सगळ्यांचा. आपल्या परायणात जसं समजेल तसं मला असं वाटलं की आपल्या भाषेमध्ये बघा तमाशा शब्दाने सुद्धा त्याला काम करूया. तमाशाचा आरती कुस्ती आपल्या जीवनाचा एवढा मोठा भाग आहे तो पण आरती. पगार वगैरे आपण घेतो तो सुद्धा आरती होतो. आणि फारसी, उर्दू, अरबीबद्दल आपल्याला लोकांना भयंकर गैरसमज आहे, द्वेष भावना आहे त्या माणसांबद्दल ते बोलणाऱ्या वगैरे. त्या धर्मामध्ये त्या भाषा आपण आठवतो. म्हणजे आरती भाषा खूप ज्ञानाची भाषा एक ठिकाणी. पण त्यातून तसंच आपल्या गुजराती, मराठी, ओडिया, कानडी भाषेचे अनेक शब्द आहेत. भोजपुरीपर्यंत शब्द, मराठीतले सिमिलर शब्द आणि काही आलेले शब्द आणि आपल्याकडे गेले शब्द असे आम्ही एकत्र गेले. पण मंदिर आहे तर हा शब्द कुठल्या भाषेत आला तर फारसी भाषेत आपण निर्माण केले. कुठल्या फारसी भाषा आपल्या आधी होती. तारीख आहे फारसी भाषेतला. जीब आहे पंजाबी, टोपी आहे तेलुगूमध्ये कॉमन. आम्ही काही शब्दाच्या खाली केलं. मग ही भाषिक त्यातनं मला ते केल्या एक रिॲक्शन आहे तुम्हाला मोठे वाटतं. आणि म्हणजे आपण जे सांगताय संदेश की संस्कृत भाषेतनं त्या भाषेत जन्म झाला हे शिल्पातनं असं वाटत नाही. अनेक भाषेत शब्द मराठीत स्वीकारले आपण वापरतो ना. पोर्तुगीज भाषेत पण काही शब्द होते ही मोठी प्रोसेस असते. पण मी त्याला असं बघतो की ह्या सगळ्या भाषा त्या नैसर्गिकपणे भारतीय म्हणजे मराठी जनतेने मराठी भाषकांनी स्वीकारल्या आणि सोपे शब्द आहेत त्यांच्या जीवनात मग म्हटलं याचं आपण एक शिल्पगृह उभं केलं. खूप लोकांना त्या गावाच्या वेशीवरती लोक कधी थांबत नव्हते. इंडिया कुठल्या थांबत नव्हत्या, थांबल्या काही पालख्या थांबायला लागल्या. म्हटलं एक महत्त्व आलं, लोकांचं असोसिएशन वाढलं. अशा अनेक गोष्टी तिथे उभं करणार आहोत. आणि मी तुम्हाला मगाशी जे बोललो थोडंसं दाखवतो आणि आपण सांगतो. आपण काय गातात लोक म्हणजे फक्त लोक चालत जात नाहीत ना. ते तिथे की बघा आपला विठ्ठल हा जो आहे सखा आहे, बंधू आहे, मित्र आहे. आपल्या काही कवींनी तुकारामने पण त्याला प्रश्न विचारले. तो सखा, बंधू, मित्र असून ते त्याला शिव्या घालण्याचा पण अधिकार आपल्याला परंपरा. तर हा जो माणूस आहे तो गातोय का मागच्या वर्षीचं शूटिंग आहे. गायला पण सुरुवात केली. मागच्या माणसाला लक्षात आलं की शूटिंग चालू आहे.
माहिती दिलं आधी गात होता स्वतःहून गात होता. तो सकाळी आंघोळ वगैरे करून निघालाय, ओले कपडे त्याच्या हातात करून पॅन्ट तयार करते काम करतो. त्याला शेजारच्या माणसानं सांगितलं अरे हे जरा पॅन्ट सिटीमध्ये खराब येईल मध्ये बाजूला चालू असतात गाड चालू असतात चालू. खकडा भक्ती परंपरेमध्ये बघा की देवाला एक्सेप्ट करण्याचा उल्लेख त्याला हा माणूस बिंदास त्याला कोणाच धाडत नाही हा आमच्या देवाचा निर्वचन आहे कारण म्हटला तर तो वेळा नाही का, कारण हा जो गातोय ना तो नाथांचं धोरण आहे त्यावेळेस मोठा आहे. तुकारामाबद्दल हे गातोय माणूस. तुकारामाचं त्याच्या आयुष्यात काय असतं, काय महत्व, तुकारामानं त्याला कसं आबूल करायचं हवं नाही. वेळ वाचवतो आणि पुढचं घेतो. हरिनामाचा व्यापार काय गटच त्या बाईमध्ये बघा, साधी बाई काय तर तुम्ही उधार घ्या, मी तुम्हाला उधार देते. आपली क्षमता नाही उधार घ्यायची.
विणा नाही नाही मृदुंग. बघा अजूनही वारीमध्ये जरी स्थान मिळालं असतं तरी टाळ विणा मृदुंग काही थोड्याच महिन्यात ती डिमांड करते काय आपण चौथं. आता पैशाबद्दल बोलते. अनेक अभिव्यक्त होण्याकरता आणि अनेक प्लॅटफॉर्म लक्ष द्यावं असं मला नम्रपणे वाटतं. थँक्यू. अमृत मंथन म्हणून खेळ दाखवला जातोय बहुतेक नाही काहीतरी एक बोलता बोलत राहते. खेळ इतका छान आहे बघा. आवडलं तर मी अजून एक दाखवतो. वारीत जाऊन असा प्रयत्न करतो जे लोक नैसर्गिक राहतील काय बघायचं ते आपल्याला बघायचं. तर मग मी आवाज आला की त्याच्या मागे कॅमेरा सुरू करतो. काही कोण गाते मला दिसत नाहीये पण त्याचा आवाज इतका छान आहे की त्याचा आनंद यात्राचा फील मला त्याच्या पहिल्या बोला पण त्याला सुरू कॅमेरा चालू केला म्हणजे थांबून चालू केला आणि तो माणूस आता दिसायला लागला.
लोकांची भले भले करतो बघा आपला काही लोक असं म्हटलंय स्टॉप पण त्यामुळे मी फक्त काही कोल्हापूरमध्ये होतो. 27 तारखेला इथे पुण्याचा एक यंगस्टर्सचा ग्रुप आहे कथाकार नावाचा. ते काही गोष्टी सांगायला इथे येणार आहेत आणि हा कार्यक्रम इथेच होणार. 20 डिसेंबरला अवधूत गांधीचाच परत एकदा श्वासात राज ध्यासात राज हे नाटक आपण करतोय. ते रोटरी ई क्लबनी स्पॉन्सर केलंय आणि ते फंड रेझिंग आहे आणि तो जिरगे हॉलमध्ये होणार आहे केली सेंटरनरी. मार्केटिंग संपलं, आपण मुख्य विषयाकडे घेऊ. प्रशांत, गुरु, रंजनाताई, थँक्यू सो मच. तुमच्यामुळे आम्ही आहोत. रोहित दादा, सुनिधीताई, थँक्यू. दुपारचं जेवण अजूनही पोटातनं संपलेलं नाहीये, पण थँक्यू सो मच. सतीश दादा, थँक्यू, कारण तुम्ही त्यांना ड्राईव्ह करून आणलं. ऑफकोर्स माय बिलव्हेड आई बाबा, ज्यांच्यामुळे इंदिरा आहे. आणि इथे नसलेले पण इथे असलेले ह्युमन्स इन ब्लॅक, ज्यांच्यामुळे मी इथे उभा असतो. ते इथे असतात म्हणून आय रिप्रेझेंट देम असं मी नेहमी म्हणतो. ज्ञानेश ओवळकर, ज्यांनी या पण अगेन बोध कहाणी फिर कवी, लोकमान्य ग्रंथालय, वरेकर नाट्य संघ, आमचे पार्टनर्स रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि फोटोग्राफी असोसिएशन, तुमच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो, त्यासाठी थँक्यू. पुढारी, सकाळ, तरुण भारत, नॅशनल टुडे आणि द हिंदू, थँक्यू. तुमच्यामुळे आम्ही एवढ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हे खरं तर थँक्यू म्हणण्यासारखं काही नाही आहे, पण शब्द नाही. थँक्यू. मी तयारच असतो. वी आर ऑल देअर. मी असं त्यांना म्हणतोच आहे की जर तुम्हाला असं वाटलं असेल की किती, जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा अजून भारावून जाणार आहात याच्यात 10 पटीनं कदाचित. हा माझा शब्द आहे. त्यांच्याशी कधीतरी एकदा तमाशाविषयी बोला. आय एम शुअर की तुमचे व्ह्यूज बदलतील माणसांविषयी. मला ना सकाळपासून हे गाणं सुचतंय, फक्त त्याच्या ओळी वाचून दाखवतो. गंमत अशी आहे की कबीर विणायला बसलाय आणि त्याचं विणून झालंय आणि त्याला असं दिसतं की हळूहळू उघडी डोळे पाही जो कबीर, विणून या शेला गेला सखा रघुवीर. तो कुणीतरी आंघोळ करतोय, त्याला पटकन आंघोळ घालून ते पुढे गेले, ते गुंतले नाहीयेत त्याच्यात. त्यांचा सखा, त्यांचा रघुवीर त्यांना तिथेच मिळालं. आणि दुसरं, आणि मला माफ करा किंवा मला कुणाचाही अनादर करायचा नाही, पण माझ्या संतांना ना तू त्या नाम्या असंच म्हणतो, ती माझी माणसं आहे. त्यामुळं तुक्याचाच अभंग. कोई दिन राजा बडा अधिकारी, कोई दिन होय कंगाल भिकारी, एका जनार्दनी करत करतारी, गाफिल केवळ करता गुरुई. मग तो असं म्हणतो, अल्लाह रखेगा वैसा भी रहना, मौला रखेगा वैसा भी रहना. एका जनार्दनी साहेब जसे. पण नेव्हरदलेस अजून चर्चा होत राहतील, आपण अजून गप्पा म्हणू इनफॉर्मली फॉर्मली. पण आत्ता जाता जाता माझा ज्ञाना, ज्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण हे करत आहोत, त्या सगळ्या प्रपंचाच्याकडनं माझी एकच इच्छा आहे. दुरितांचे तीव्र जाव, विश्वस्वधर्म सूर्य जो जे वांछील तो ते प्राणी जात. शुभरात्री. थँक्यू.